जळगाव जिल्हा माहिती विशेष तालुके. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर म्हणजेच पूर्वीचे आदिलाबाद, भुसावळ, जळगाव, एरंडोल, अळमनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव व बोदवड. तालुका पुनर्रचनेच्या मार्गाने धरणगाव व बोदवड हे नवीन तालुके 26 जून 1999 रोजी अस्तित्वात आले आहेत. प्रमुख स्थळे: जळगाव येथे शैक्षणिक केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मेहरूणचा तलाव आहे. भुसावळ येथे रेल्वे जंक्शन आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण व वनशाळा आहे. पाटण येथे लेणी व एरंडोल येथे पांडवांचा वाडा आहे. फरकांडे येथे झुलते मनोरे आहेत. पद्मालय येथे गणपतीचे स्थान आहे. उपनदेव, सुपनदेव व नाझरदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. अळमनेर येथे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र आहे. वरणगाव भुसावळ येथे संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे. वरणगाव कोणत्या जिल्ह्यात मोडते तर जळगाव जिल्ह्यात मोडते. गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी जळगाव जिल्ह्यात श्रीक्षेत्र चांगदेव येथे तापीला मिळते. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी वसलेल्या बहाळ या ठिकाणी ताम्र पाषाणयुगीन अवशेष सापडतात. मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन भुसावळ येथे आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची जळगाव येथे स्थापना 1990 साली झाली. उमरान व मेहरूण या जातींच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. राज्यात केळीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या 3/4 क्षेत्र असलेला जळगाव हा जिल्हा केळींचे आगार म्हणूनच ओळखला जातो. राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले आणि भारताच्या नकाशावर ठळक झालेले ठिकाण म्हणून कोणत्या गावाचा निर्देश करता येईल तर फैजपूर. जळगावमधील फैजपूर या गावाचा निर्देश करता येईल. अप्पर तापी प्रकल्पाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात हातनूर येथे तापी नदीवर धरण बांधण्यात आले आहे.